आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी अशी कथा। ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिने मृत्यूला आव्हान दिले, ज्या स्त्रीने स्वतःच्या पतीला मृत्यूच्या दारातून परत आणले, जिने मृत्यूचे देवता यमराज यांच्याकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ही कथा आहे वटपौर्णिमेची। ही कथा आहे त्या सावित्रीची आणि त्या अमर प्रेमाची, ज्याची सुरुवात एका वटवृक्षाखाली होते। खूप प्राचीन काळी भद्र देश नावाच्या एका समृद्ध राज्यात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। राजा अश्वपतीची पत्नी होती मालवी। तिच्या सोबत तो सुखाने संसार करीत होता। तो अत्यंत धर्मपरायण, न्यायप्रिय आणि प्रजाहित दक्ष राजा होता। त्यांच्या राज्यात धन धान्याची कमतरता नव्हती, सुख, शांती आणि समृद्धी होती, तसेच सर्व प्रजा सुखी होती। परंतु एवढे सर्व वैभव असूनही राजाच्या जीवनात एक मोठी पोकळी होती, ती म्हणजे त्यांना कोणतेही अपत्य नव्हते। वर्षानुवर्षे उलटली, अनेक यज्ञ केले, दानधर्म केले आणि पूजा करण्यात आल्या, परंतु काहीही उपयोग झाला नाही। एवढे सर्व काही करूनही त्यांना संतती प्राप्ती होत नव्हती। त्यामुळे राजा आणि राणी दुःखी होते। अखेर राजाने देवी सावित्रीची उपासना करण्याचे ठरविले। तो दिवस रात्र मंत्रजप, उपवास आणि ध्यान करू लागला। राजा अश्वपतीने कठोर तपश्चर्या सुरू केली। दिवसेंदिवस त्याची भक्ती वाढत गेली। 18 वर्षे अखंड भक्तिभावाने त्याने देवीची आराधना केली। अखेर राजाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवी सावित्री त्याच्या समोर प्रकट झाली। देवी म्हणाली, हे राजन, तुझ्या तपश्चर्येने मी अत्यंत प्रसन्न झाली आहे। तुला एक अत्यंत तेजस्वी, सद्गुणी, बुद्धिमान आणि पुण्यवान कन्या प्राप्त होईल। काही काळानंतर राणीला एक कन्या झाली। देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे त्या कन्येचे नाव सावित्री असे ठेवण्यात आले। तिच्या जन्माच्या वेळी संपूर्ण राज्यात आनंद पसरला होता। सावित्री लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी होती। तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते। ती बोलताच सर्वांचे मन जिंकून घेत असे। ती अभ्यासात हुशार होती। धर्मग्रंथांचे ज्ञान तिला सहज समजत असे। तिने वेद, शास्त्रे, धर्म, नीती तसेच विविध विद्यांचे अध्ययन केले। सर्व लोक म्हणत असे की ही कन्या सामान्य कन्या नसून ही कन्या देवी समान आहे। सावित्री जशीजशी मोठी होत गेली, तिच्या सौंदर्याची आणि गुणांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली। अनेक राजपुत्र तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करू लागले। पण सावित्री अत्यंत विचारशील होती। ती म्हणत असे की मला असा पती हवा आहे जो धर्मपरायण, सत्यवादी आणि गुणवान असेल। एके दिवशी सावित्री आपल्या वडिलांना म्हणाली, पिताश्री, मी स्वतः माझा जीवनसाथी निवडू इच्छिते। राजा अश्वपती काही क्षण स्तब्ध झाले, पण त्यांनी तिच्या निर्णयाला मान्यता दिली। सावित्री आपल्या सेवकांसोबत विविध राज्यात फिरू लागली। ती योग्य वर शोधत होती। एके दिवशी फिरत असताना सावित्री एका घनदाट जंगलात पोहोचली। तिथे तिने एक तरुण पाहिला। तो लाकडे तोडत होता। त्याचे नाव होते सत्यवान। सत्यवान हा अत्यंत प्रामाणिक, सद्गुणी, दयाळू आणि सत्यवादी होता। सत्यवान हा द्युमत्सेन नावाच्या राजाचा पुत्र होता। द्युमत्सेन राजा शत्रूंच्या आक्रमणामुळे आपले राज्य गमावून वनात राहत होता। सत्यवान आपल्या वृद्ध आणि आंधळ्या आईवडिलांची सेवा करीत होता आणि लाकडे तोडून आपले जीवन जगत होता। त्याची नम्रता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा पाहून सावित्री प्रभावित झाली। त्याला पाहताच तिच्या मनात एक दिव्य भाव निर्माण झाला। तिने मनोमन सत्यवानालाच आपला पती मानले। राजवाड्यात परत आल्यावर तिने वडिलांना सर्व सांगितले। जेव्हा सावित्री परत येते तेव्हा ती आपल्या वडिलांना सांगते, मी सत्यवानाला माझा पती म्हणून निवडले आहे। तेव्हा त्याच वेळी योगायोगाने नारद मुनी तिथे राजदरबारात आले होते। सावित्रीचा निर्णय ऐकून ते गंभीर झाले आणि नारद मुनी म्हणाले, हे राजा, सत्यवान सर्व गुणांनी परिपूर्ण आहे। त्याच्यासारखा श्रेष्ठ युवक शोधूनही मिळणार नाही। हे ऐकून राजा आनंदित झाला। पुढे ते गंभीर स्वरात म्हणाले, पण एक दोष आहे। राजा घाबरून म्हणाला, काय दोष आहे? नारद म्हणाले,
सत्यवानाचे आयुष्य फारच कमी आहे. आजपासून बरोबर 1 वर्षाने त्याचा मृत्यू होईल. हे ऐकताच राजाला मोठा धक्का बसला. राजा म्हणाला, पुत्री, तू दुसरा वर निवड. राजा अश्वक्तीने सावित्रीला समजावले, परंतु सावित्री ठाम होती. ती ठामपणे म्हणाली, मी सत्यवानाला मनाने पती मानले आहे. मी आता दुसऱ्याचा विचारही करू शकत नाही. त्याला मी कधीही सोडणार नाही. तिची दृढनिष्ठा पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अखेर त्यांच्या विवाहास संमती देण्यात आली. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह मोठ्या विधीने झाला. पण विवाहानंतरही ते राजवाड्यात राहिले नाहीत. ते वनात राहू लागले. सावित्रीने राजवैभव सोडून साधे जीवन जगू लागली. ती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाबरोबर साधे, आनंदी आणि समाधानाचे जीवन जगू लागली. परंतु तिच्या मनात नारद मुनींचे शब्द सतत घुमत होते. नियतीचा दिवस जवळ येतो. काळ पुढे सरकला. सत्यवानाच्या आयुष्याचे 1 वर्ष पूर्ण होण्याची वेळ जवळ येत होती. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जसा जसा जवळ येत होता, तशी सावित्रीची चिंता वाढू लागली. सत्यवानाच्या मृत्यूची भविष्यवाणी झालेल्या दिवसाच्या 3 दिवस आधी सावित्रीने कठोर उपवास करण्यास सुरू केले. ती रात्रंदिवस भगवानाचे स्मरण करू लागली. सासू सास्यांनी तिला विश्रांती घेण्यास सांगितले, परंतु ती म्हणाली, माझे व्रत पूर्ण होईपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने व्रत करत राहिली. नारद मुनींचे भाकीत खरे ठरण्याचा दिवस जवळ येतो. अखेर तो दिवस उजाडला. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते, त्या दिवशी सावित्रीचा उपवास असतो. ती सतत प्रार्थना करत होती. तिचे मन अस्वस्थ असते. तिला आतून जाणवत होते, आज काहीतरी मोठे घडणार आहे. सत्यवान नेहमीप्रमाणे सकाळी लाकडे तोडण्यासाठी जंगलात जाण्याची तयारी करू लागला. सावित्रीने त्याला सांगितले, आज मीही तुमच्या सोबत येईन. सत्यवान म्हणाला, तू उपवासामुळे अशक्त झाली आहेस. पण सावित्रीने आग्रह धरला आणि सावित्रीही त्याच्या सोबत निघाली. पण सावित्रीला अजून माहिती नव्हते की पुढील काही क्षणात तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार होती आणि पुढे जे घडणार होते ते इतिहासात अमर होणार होते. जंगलात झाडांच्या सावलीतून थंड वारा वाहत होता. सत्यवान झाडावर चढून लाकडे तोडू लागला. काही वेळाने सत्यवानाचे अचानक तीव्र असे डोके दुखू लागले. तो अत्यंत थकला आणि खाली उतरला. नंतर तो एका वटवृक्षाखाली बसला. तो म्हणाला, सावित्री, माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवतो. क्षणात वातावरण बदलते. क्षणोक्षणी त्याची प्रकृती खालावत गेली आणि काही वेळातच त्याने शेवटचा श्वास घेतला. सत्यवान मृत झाला. सावित्रीचे हृदय दुःखाने भरून आले, परंतु ती धैर्याने तेथेच बसून राहिली. आणि मग घडली अशी घटना जी आजही हिंदू धर्मातील सर्वात अद्भुत प्रसंगांपैकी एक मानली जाते. अचानक वातावरण बदलले. आकाश गर्द झाले होते. जंगल शांत झाले आणि तेवढ्यात तिने एक दिव्य पुरुष पाहिला. त्यांच्या हातात पाशा होता. त्यांच्या अंगावर तेजस्वी वस्त्रे होती. ते म्हणजे मृत्यूचे अधिपती यमराज असतात. सावित्री पाहते की यमराजांनी सत्यवानाचा प्राण आपल्या पाशात बांधून ते दक्षिण दिशेकडे जात आहेत. सावित्री किंचाळली, नाही, माझ्या पतीला घेऊन जाऊ नका. सावित्री ही यमराजांच्या मागे चालू लागली. ती थकते पण थांबत नाही. यमराज गंभीर स्वरात म्हणाले, सावित्री, हा तुझा मार्ग नाहीये. मृत्यूच्या या मार्गावर जिवंत मनुष्याला पुढे जाता येत नाही. तू आता परत जा. पण सावित्री निर्धाराने म्हणाली, जिथे माझे पती जात आहेत तिथपर्यंत जाणे हा माझा धर्म आहे. मी त्यांना सोडून परत जाणार नाही. यमराज तिच्या भक्तीने आणि तिच्या उत्तराने प्रभावित होतात आणि यमराज म्हणतात, तू धर्मनिष्ठ स्त्री आहेस. तुझ्या धर्मनिष्ठेवर प्रसन्न होऊन मी तुला एक वरदान देतो, पण सत्यवानाचे प्राण मागू नकोस. सावित्री म्हणाली, माझ्या सासूसास्यांना दृष्टी प्राप्त व्हावी. यमराजांनी तिची इच्छा मान्य केली आणि यमराज म्हणाले, तथास्तु. आणि नंतर यमराज पुढे निघाले. सावित्री मात्र शांतपणे त्यांच्या मागे चालू लागली.
काही अंतर गेल्यावर यमराजांनी पुन्हा तिला पाहिले आणि आश्चर्याने विचारले, सावित्री, तू अजून का माझ्या मागे येत आहेस? सावित्री म्हणाली, सज्जनांच्या सहवासात चालत राहिल्यास नेहमीच ज्ञान आणि धर्माची प्राप्ती होते, म्हणून मी तुमच्या मागे येत आहे. तिच्या उत्तराने यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, आणखीन एक वरदान माग. सावित्री म्हणाली, माझ्या सास्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो. यमराज म्हणाले, तथास्तु. परंतु सावित्री अजूनही थांबली नाही. ती यमराजांसोबत चालत राहिली. तिची बुद्धिमत्ता, संयम, अढळ निष्ठा आणि नम्रता पाहून यमराज अत्यंत प्रभावित झाले. ते म्हणाले, सावित्री, आणखी एक वरदान माग. सावित्री म्हणाली, माझ्या वडिलांना 100 पराक्रमी पुत्र प्राप्त होवोत. यमराजांनी तेही मान्य केले. यमराज म्हणाले, तथास्तु. आणि यमराज पुढे जाऊ लागले, पण सावित्री अजूनही त्यांच्या मागे चालत राहिली. ते म्हणाले, तू अतुलनीय आहेस, तुझी निष्ठा अद्भुत आहे. आणखीन एक शेवटचे वरदान माग आणि नंतर माझ्या मागे येऊ नकोस. सावित्री अत्यंत बुद्धिमत्तेने म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होवोत. यमराजांनी विचार न करता तिला वरदान दिले. तथास्तु. क्षणभरानंतर यमराजांना आपल्या शब्दांची जाणीव झाली. जर सावित्रीला सत्यवानापासून पुत्र प्राप्त व्हायचे असतील तर सत्यवान जिवंत असणे आवश्यक होते. यमराज सावित्रीच्या बुद्धिमत्तेवर आणि पतिव्रतेवर अत्यंत प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, सावित्री, तू अद्वितीय आहेस. तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री त्रैलोक्यात दुर्मिळ आहे. तुझे प्रेम, तुझी भक्ती, बुद्धी आणि निष्ठा अतुलनीय आहे. मी सत्यवानाचे प्राण तुला परत देतो. असे म्हणत त्यांनी सत्यवानाचा जीव मुक्त केला आणि नंतर यमराज अदृश्य झाले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. काही क्षणात सत्यवानाने डोळे उघडले. तो आश्चर्याने म्हणाला, मी इतका वेळ का झोपलो होतो? मला काही झाले होते का? सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि ती म्हणाली, आर्यपुत्र, सर्व काही ठीक आहे. दोघेही आश्रमात परत गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की सत्यवानाच्या आई वडिलांची दृष्टी परत आली होती. थोड्याच दिवसात त्यांना त्यांचे राज्यही परत मिळाले. राजा अश्वपतीलाही 100 पराक्रमी पुत्र प्राप्त झाले आणि यमराजांनी दिलेले सर्व वरदान सत्य ठरले. ही कथा आपल्याला सांगते की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा, बुद्धी, धैर्य आणि संयम सोडू नयेत. यांच्या जोरावर अशक्यही शक्य होते. सावित्रीने रडत बसण्याऐवजी बुद्धिमत्ता, भक्ती आणि निष्ठेच्या जोरावर मृत्यूवरही विजय मिळवला. वटवृक्षाच्या सावलीतली ही कथा आजही जिवंत आहे आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देते. पती पत्नीमधील विश्वास, प्रेम आणि समर्पण यांचे हे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. म्हणूनच आज हजारो वर्षांनंतरही वटसावित्री व्रत हे फक्त एक व्रत नाही, तर प्रेम, श्रद्धा आणि अढळ निष्ठेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच आजही विवाहित स्त्रिया वटसावित्रीचे व्रत श्रद्धेने करतात आणि सावित्रीसारखे अखंड सौभाग्य लाभावे अशी प्रार्थना करतात. सावित्रीने दाखवून दिले की खरी निष्ठा, अटूट श्रद्धा आणि धैर्य यांच्या समोर मृत्यूलाही नमावे लागते. मित्रांनो, तर अशी होती वटसावित्रीची पवित्र कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री सावित्री माता की जय किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला अशीच भक्तीपर माहिती आणण्यासाठी प्रेरणा देतो.